जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. सज्जनो, परमार्थ जिज्ञासाचे आपण गेले 4 भाग ऐकलेले आहेतच. यामध्ये आपल्याला मध्यम वयातल्या लोकांनी अनेक प्रश्न विचारले. काही भगिनी देखील या प्रश्नोत्तरांमध्ये सामील झाल्या. आपण देखील अत्यंत उत्स्फूर्तपणे या सगळ्या प्रश्नांना माझ्यापर्यंत पोहोचवलं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या परमार्थ जिज्ञासाच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोतच. पण आज मला विशेष आनंद होत आहे, कारण आज माझ्याशी संवाद करायला तरुणाई आलेली आहे. आणि ही तरुण मुलं माझ्याच क्षेत्रातली म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रामधली आहेत. वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आपलं करिअर करत असताना, डिझाईन, कम्प्युटर मॅनेजमेंट या सगळ्या विषयांमध्ये प्रावीण्य मिळवत असताना ही मुलं माझ्याकडे आली आणि त्यांच्या मनामध्ये काही परमार्थाच्या विषयी संदेह होते, काही प्रश्न होते. आणि मग मनात विचार असा आला की यांच्याच प्रश्नांना आपण प्रातिनिधिक रूपाने सर्वांच्या समोर घ्यावं आणि त्यातून कदाचित अनेक मुलांच्या मनामध्ये परमार्थाच्या विषयी असलेलं द्वंद्व किंवा त्याच्याविषयी असलेला एक निरुत्साह हा निघून जाईल. त्यामुळं आज या मुलांना छान निसर्गरम्य वातावरणामध्ये आणलेलं आहे आणि त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारायचा हा हेतू आम्ही या परमार्थ जिज्ञासाच्या आजच्या एपिसोडमध्ये घेतलेला आहे. तर मुलांनो, तुमची ओळख करून द्या आणि तुमचे काय प्रश्न असतील ते अगदी सहजपणे विचारा. नमस्कार दादा. नमस्कार. मेरा नाम प्रणव है. तो अभी हमने भक्ति के बारे में बात की, सत्संग के बारे में बात किया. तो हम सबका एक रोड मैप होता है कि हमें कोई चीज़ अगर डेस्टिनेशन तक पहुंचना है तो मुझे इस तरीके से जाना चाहिए और मेरे कोई क्या काम करूँ, कैसे करूँ, वो सब एक निर्धारित रहता है. ड्यूटीज़ होती है मेरी. वैसे ही भक्ति में मेरी कौन कौन सी ड्यूटीज़ है और वैसे ही अगर मैं वो भक्ति को फॉलो कर भी रहा हूँ मेरे पद से, तो फिर आपने बोला नाम स्मरण से ही सब कुछ हो जाता है. और धीरे धीरे अगर मैं भक्ति में अपने चीज़ें ऐड ऑन करते जा रहा हूँ और फिर कोई मेरे सामने आकर मुझे पूछता है कि क्या करना है, भक्ति करके क्या मिलेगा, क्योंकि अगर मैं मरते समय सिर्फ एक बार भगवान का नाम ले लूँगा तो मुझे भी मुक्ति मिल जाएगी, तो तुमने इतना सारा भक्ति करके क्या किया. सो मैं इसका उत्तर क्या दूँ उन्हें. सही बात है. तुमने कभी कॉलेज के ड्रामा में काम किया है? कोई गैदरिंग में या कोई ड्रामा देखा है थिएटर में? हाँ. तो देखो, ड्रामा करते वक्त आपने देखा रहेगा, वो जब ड्रामा फिनिश होने को आता है और जब कर्टन्स क्लोज होते रहते हैं, सो ऑल एक्टर्स कम्स ऑन द स्टेज एंड दे आके सबको नमस्कार करते हैं कि सब लोग एक साथ खड़े रहते हैं वहाँ पे ड्रामा में. तो ये मैं क्यों आपको एग्जाम्पल बता रहा हूँ, क्योंकि जब आंखें बंद होने का हमारा ये जो ड्रामा चल रहा है ना, जिंदगी का ड्रामा, और इसके जो कर्टन्स जब क्लोज होने को आते हैं तो हमारे जीवन में जितने भी कैरेक्टर्स हमने निभाए हैं ना, वो सारे कैरेक्टर्स हमारे सामने आ जाते हैं. एंड अगर आपने पूरे लाइफ में भक्ति फॉलो नहीं की है, अगर आपने पूरे जीवन में नामस्मरण नहीं किया है, तो आप मुझे बताओ कि अंतिम क्षण में वो कैरेक्टर सामने आ पाएगा? नहीं आ पाएगा. और दूसरी चीज़, आप बोलोगे नहीं मैं बहुत अच्छा मेमोरी है मेरा, मैं कैसे भी करके उसको उसी वक्त याद कर लूँगा. लेकिन क्या होता है कि हम लोग मरते समय हमारे पूरे जो ऑर्गन्स है ना, उसकी पूरी पावर खत्म हो जाती है. वी डू नॉट अंडरस्टैंड, वी लॉस्ट एंटायर कंट्रोल एंड देन द थिंग विच इज इनसाइड अस दैट ओनली नेचुरली कम्स अप. तो इसलिए जीवन में अगर अंतिम क्षण में नाम मुख पे आना ऐसा अगर हमको लगता है, तो उसके लिए उसका अभ्यास करना बहुत ज़रूरी है. ये आपकी इंजीनियरिंग जैसा नहीं है कि रात भर स्टडी किया और एग्जाम पेपर दे के पास हो गए. लेकिन देखो, आप ऐसा भी सोचो, चलो आपके एग्जाम से देखते हैं, कोई आप कंपनी में काम करोगे और ऐसे शॉर्टकट से आप पास हुए हो, और जब एप्लीकेशन का टाइम आएगा तो आप कैसे वहाँ पे क्या कॉपी करके वो एप्लीकेशन कर पाओगे? नहीं ना. आपको तो इनहेरेंट वो आना चाहिए स्किल, वो आपको नॉलेज होना चाहिए, प्रोग्रामिंग कैसे करना है, क्या करना है. दैट एंटायर स्किल हैज़ टू बी देयर विथ इन यू, देन ओनली यू विल बी एबल टू परफॉर्म. करेक्ट और नॉट? तो ऐसा ही नामस्मरण का है. अगर आप जिंदगी भर उसको थोड़ा प्रैक्टिस करोगे तो देयर इज अ गुड चांस दैट यू विल बी एबल टू प्रैक्टिस इट व्हेन द कर्टन्स आर क्लोजिंग. तो दूसरा चीज, इसमें भक्ति जो आप बोल रहे हैं, आपके सामने कोई आके कहता है कि आखिर में लेना है तो अभी से क्यों करें, तो आप जब तक लोगों के ओपिनियन से अपने भक्ति का मार्ग डिसाइड करने की कोशिश करोगे, तब तक आप भटकोगे. क्योंकि यहाँ पे कौन पहुंचा हुआ है, और जो पहुंचा हुआ है ऐसा कभी बताएगा नहीं आपको. जो पहुंचा हुआ है उससे ही आपको समझना चाहिए कि ये नामस्मरण कैसे किया जाए.
और वो इसलिए कहते हैं कि आप बहुत ज़्यादा मात्रा में करो, ऐसा हमारा कहना नहीं है। सी वी आर ऑल इंजीनियर्स, आई एम ऑल्सो एन इंजीनियर, मुझे मालूम है कितना वर्क शेड्यूल रहता है, कितना टफ रहता है, बट देन एटलीस्ट कैन आई स्टार्ट विथ 1 माला जप एवरी डे विच टेक ओनली 2 मिनट्स, सिर्फ 2 मिनट लगते हैं एक माला जप करने को। तो हम लोग अगर उतना भी करेंगे ना, तो ये अगर लाइफ लॉन्ग हमने हमारी हैबिट रखी, तो इट इज 100% श्योर दैट यू विल बी एबल टू मेमोराइज द गॉड व्हेन द लास्ट मोमेंट कम्स। तो इसलिए प्रैक्टिस बहुत जरूरी है, प्रैक्टिस के सिवा तो नहीं होगा ये। इसमें एक और प्रश्न होगा बिल्कुल बिल्कुल, आगे। पूछो पूछो। ठीक है, ये सब तो हमारा लाइफ रिलेटेड हो गया, जब हम जी रहे हैं और मुझे जीते जीते ये सारी चीज़ें करनी है, प्रैक्टिस करना है। अब मैं खुद काशी से हूँ, तो काशी क्या की बात है। महिमा तो ऐसी बोली गई है कि वहाँ पर बस जाकर अगर मैं मणिकर्णिका पे जाके मेरा अंतिम संस्कार भी हो गया तो मुझे मोक्ष मिल जाएगा। तो ये तो रहने वाले प्रैक्टिसेस एक तरफ है, कर्मा से डिसाइड हो गए, बट अगर मैं वहाँ पर जाकर अगर मेरे सिर्फ अंतिम संस्कार हो रहा है और मुझे उससे भी मुक्ति मिल रही है, तो वो चीज़ें तो मेरे हाथ में नहीं है। सो ये सारी चीज़ों में कौन सा सही कौन सा गलत? नहीं, ये तो सत्य है कि काशी में जो जीव अपना प्राण त्याग करता है, शिव जी उसे मुक्ति प्रदान करते हैं, इसमें कोई दो राह नहीं है। लेकिन हमारे गोस्वामी जी ने ना उसमें एक बहुत अच्छा सेंटेंस लिखा है, काशी मरत जंतु अवलोकी, ऐसा उन्होंने लिखा है तुलसीदास रामचरितमानस में। तो अवलोकी माने क्या है? ही डू द एनालिसिस। काशी मरत जंतु अवलोकी, जासु नाम बल कर ही बिसोकी। महादेव जी उसका अवलोकन करते हैं। तो अवलोकन करना माने क्या है? जैसे आप पेपर तो लिखते हो, लेकिन आपके प्रोफेसर पेपर का अवलोकन करते हैं, वेदर ही एज रियली अंडरस्टैंड द सब्जेक्ट और नॉट। तो महादेव जी भी आपको अवलोकन करके काशी में मुक्ति प्रदान करते हैं। तो काशी में अगर आप जाओ, देह त्याग करो, लेकिन आपने कोई साधना नहीं की, कोई उपासना नहीं की है, तो आप भुषुंडी का चरित्र जानते हो रामचरितमानस में, आप काशी से हो तो आपको पक्का मालूम रहेगा। अयोध्या में होते हुए भी, उज्जैन में होते हुए भी, महादेव के सन्मुख होते हुए भी उसे नरक यातना में जाना पड़ा। तो क्या है, फाइनली इट इज योर कैरेक्टर दैट इज गोइंग टू डिसाइड। काशी में आपको भगवान महादेव पक्की सदगति देंगे, वापिस अपॉर्चुनिटी देंगे, लेकिन उसको आपको शुद्ध होके ही वो आपको मुक्ति दिलाएंगे, इतना पक्का है। तो आपको प्रैक्टिस के सिवा आप ऐसा कोई डोंट एक्सपेक्ट एनी फ्रीबीज कि मुझे मुक्ति मिली जाएगी क्योंकि मैं काशी में मनकर्णिका पे जाके अपना देह त्याग करूंगा। वहां पे जाके महादेव जी अवलोकन करेंगे और फिर आपको काशी में वापस एक जन्म दे देंगे, जाके आप अपने स्वयं को अपग्रेड कर सको, इतना कंसेशन मिलेगा। जी, अब बात है मुक्ति के ऊपर। हाँ। भक्ति से हमें भगवान मिल जाएंगे, हमें परमार्थ मिल जाएगा। मुक्ति सरल भाषा में क्या है? क्योंकि देखा जाए तो काकभूषुंडी उन्होंने भी नरक की यातना झेली, अभी भी वो उन्होंने कितने बार तो रामायण देख लिया, महाभारत के भी उन्होंने साक्षी है, बट उन्हें मुक्ति मिल पाई क्या सरल भाषा में? मुक्ति का अर्थ आप क्या समझते हो? मृत्यु के बाद का जीवन या मृत्यु के पहले का जीवन? आपके हिसाब से मुक्ति क्या है? मृत्यु के बाद का जीवन। हाँ, यही गलत फहमी है कि हमें लगता है कि मुक्ति ये चीज मृत्यु के बाद हमें भुगतनी है। मुक्ति ये चीज सांसों के साथ जीने की कला है। उसमें क्या है, देखो, मृत्यु और मुक्ति, इनकी व्याख्या में एक बहुत सुंदर अंतर है। जब हमारी वासनाएं खत्म हो और हमारी सांसें चलती रहे, उसका नाम है मुक्ति। और जब हमारे सांसें खत्म हो लेकिन वासनाएं शेष रहे, उसका नाम है मृत्यु। आर यू गेटिंग माय पॉइंट? तो हमें क्या करना है? मुक्ति यानी निर्वासन होना है। निर्वासन होने के बाद शायद देह उसी वक्त, उसी क्षण गिर जाए, तो मुक्ति और मोक्ष एक ही साथ मिल जाएगा। किसी की वासनाएं खत्म हो जाएगी लेकिन जिंदगी चलती रहेगी, तो वो उसे कहते हैं जीवन मुक्त। वो जीवन मुक्त स्थिति रहती है। तो जीवन मुक्त स्थिति में ऐसा है कि आप इस देह से तो हो, लेकिन आप स्वयं को रियलाइज कर चुके हो कि मैं ये देह नहीं हूं। तो आप देह में होते हुए भी देह से अलग रह के जीवन जीते हैं। तो ये जो कला है उसको मुक्ति कहते हैं। तो मुक्ति हैज गॉट नो रिलेशन विद मृत्यु। तो ये पहली चीज आप ठीक से समझ लीजिए। और मुक्ति के लिए काम करना, इसका नाम है परमार्थ।
तो आप नामस्मरण के साथ क्या करते हो, वासना का क्षय करते हो, क्योंकि नाम हमारे सीधे वासना पर काम करता है, हमारे वासना का क्षय करता है, वासना को ह्रास करता है, खत्म करता है। और जैसे ही वासनाएं ह्रास होती है तो जो ये लिबरलाइजेशन होता है बॉडी से, उससे मुक्ति कहते हैं। मला एक प्रश्न होता ह्याच्याशीच रिलेटेड. तुम्ही मुक्ती आणि समाधीमध्ये काय डिफरन्स आहे ते सांगू शकता? मुक्ती आणि समाधी या तशा स्थिती एकच आहेत, कारण की जो मुक्त असतो तोच समाधी अवस्थेमध्ये निरंतर राहू शकतो. पण समाधीमध्ये एक मोठी फॅसिलिटी अशी आहे की त्या समाधीमधल्या सत्पुरुषाची चेतना, जाणीव ही तुम्हाला सतत प्रेरणा देण्यासाठी त्या समाधीमध्ये स्थिर असते. जो जीवनमुक्त असतो त्याचा हा देह पडल्यानंतर तो स्वतःच्या अधिकाराने, स्वतःच्या बळाने ठरवतो की माझ्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना सतत प्रेरणा देण्यासाठी मी त्या समाधी रूपामध्ये तिथं थांबेन. मग जसं जगद्गुरु तुकाराम महाराज आले, ते तर जीवनमुक्तच होते. ते काय म्हणतात एका अभंगात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावे. आम्ही वैकुंठामध्येच होतो, पण आम्ही आलो इथं कारण येणाऱ्या पिढ्यांना कळालं पाहिजे की कसं वागायचं. जे पुराणांमध्ये सांगितले, ग्रंथांमध्ये सांगितले, ते आम्ही वागून दाखवण्यासाठी आलेलो आहे. आज ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर काय, किंवा समर्थ रामदास स्वामी काय, किंवा आळंदीला ज्ञानेश्वर माऊली काय, ही माऊलीची चेतना ही संजीवन चेतना आहे. ती त्या समाधीच्या जवळपास निरंतर स्थिर असते. आणि जो कोणी त्या चेतनेला अतिशय मनापासून शरण जातो त्याला त्या समाधीमधली ती चेतना मार्गदर्शन करते, गाईड करते, अपलिफ्ट करते, साधन करून घेते. त्यामुळं मुक्त होणं हे समाधीची पायरी आहे, पण समाधीमध्ये स्थिरावणं हे संतांचं किंवा सद्गुरूचं लक्षण आहे. तो तिथं थांबतो तुमच्यासाठी, तुम्हाला हात द्यायला, वरती यायला. तर हे समाधीचं हे वैभव आहे. म्हणजे संत गजानन वगैरे जसे हो, झाले, अगदी संत गजानन महाराज देखील त्याच अधिकाराचे संत आहेत ते. त्यांनी समाधी घेतलेली. हो आणि मी असं पण ऐकलंय की समाधीचे पण वेगवेगळे प्रकार हो असतात. तर एक संजीवन समाधी असते आणि एक इफ आय एम नॉट रॉंग पाण्यातली कुठली तरी पण एक समाधी हो. असते, जलसमाधी. हा, जलसमाधी. म्हणजे हे कसं आहे, देह त्यागानंतरच्या या सगळ्या त्यांच्या विसर्जन प्रक्रिया आहेत. कोणाचं दहन केलं जातं, कुठल्या धर्मांमध्ये दफन केलं जातं, कोणाला पाण्यामध्ये सोडून दिलं जातं. काही एस्पेशली जे ब्रह्मचारी असतात, संत, विरक्त संत असतात, त्यांना पाण्यामध्ये सोडलं जातं. तर हे सगळे परत आपण काय होतं ना, परत आपण बॉडीली मॅटरवरच येऊन थांबतो की त्या देहाचं कसं विसर्जन झालं. पण तो पहिले मुक्त झाला, त्यांनी त्या देहाच्या आधाराने स्वतःच्या चेतनेला स्थिरावलं. आणि ती चेतना जो कोणी अतिशय मनापासून साथ घालेल त्याला ती चेतना आजही येऊन त्याचं मार्गदर्शन करते. 100%. ही समाधीची मोठं खासियत आहे. जेवढं पण मी वाचलंय, म्हणजे गजानन महाराजांच्या पोथीमध्ये मी जेवढं वाचलंय, मला काय कळालंय की मोक्ष, मुक्ती म्हणजे लिबरेशन फ्रॉम द सायकल ऑफ बर्थ अँड डेथ. अगदी बरोबर. पण मग इथे महाराज स्वतः आहेत अजून पण. नाही, पण ते त्यांच्या अधिकाराने थांबलेत, फोर्सफुली नाही आहेत. तुम्ही पास होणं आणि पुढच्या वर्गात जाणं हा तुमचं स्वातंत्र्य आहे, आणि एटीकेटी मिळवणं हे सरांची कृपा आहे. बरोबर. तर आम्ही सगळे एटीकेटीवाले आहोत. म्हणजे काय की बाबा काय आता काहीच होत नाही, मग ये परत जन्माला, ये परत जन्माला. हे आम्हाला फोर्सफुली यावं लागतं. पण साधन करून तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये जा ना पुढं. म्हणजे मुक्ती मिळवणं हा अधिकार आहे तुमचा. मुक्ती मिळवून संस्कृती म्हणजे जन्म मरण ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकता. पण जर तुम्हाला ते करता नाही आलं तर मग पुन्हा आहे कुठले तुमचे म्हणतात जून डिसेंबर. पण मग त्याच्यात पण आपल्याला मनुष्य जन्मच मिळू शकतो? नाही नाही, त्याची काही गॅरंटी नाही. अच्छा. हे सगळं तुमच्या त्या जन्माच्या कर्मावरती. म्हणून तुम्हा मुलांना कर्माची दिशा मिळणं फार गरजेचं आहे. आणि परमार्थ काय करतो तर तुमच्या कर्माला दिशा देतो तो. जी तुम्हाला कदाचित तुम्ही 4 मित्रांबरोबर राहता, तुम्ही ज्या मित्रांमध्ये राहता त्या मित्रांसारखेच तुम्ही वागता की नाही, होय की नाही. समजा एखादा मित्र स्मोकर असेल तर त्याच्याबरोबर नॅचरली दुसरा देखील कधी ना कधीतरी स्मोक करतो, होय की नाही. मग जर एखादा मित्र तुमचा जप करणारा असेल तर तुम्ही देखील अरे काय करतो तू जप, मलाही सांग ना, ही भावना तुमच्यात येऊ शकते. म्हणून संगत फार महत्वाची आहे तुमच्या. बरोबर. आणि ती संगत, तो सगळा विवेक जो आहे ना, योग्य बुद्धी, हे सगळं तुम्हाला परमार्थामध्ये मिळतं. म्हणून तुम्हाला मी या वयामध्ये नामस्मरणाचा साधा सोपा मार्ग सांगतो. थँक्यू.
मला आता एक संगतवरून एक प्रश्न पडलाय. हम्म, संगत तो ट्रेंड के हिसाब से डिसाइड कर रहे हैं आजकल, लाइक हाँ. सोशल मीडिया जैसे पता ड्राइव है. करता है. हाँ, जैसे कि संगत में मेरे खुद के भी दोस्त लोग हैं. अभी मैंने उनके सामने थोड़ी बहुत कहानियाँ रखी थी और वो लोग भी बहुत अच्छे से सुन रहे थे जब अयोध्या का राम मंदिर का चालू हुआ था, सही जब है. प्राण प्रतिष्ठा चालू थी. उस टाइम पे सभी सनातनी हो गए थे. बट उसके बाद वापस से सब लोगों ने वो सनातन वाला ट्रेंड छोड़ दिया और उसके बाद अभी वापस से देखा जाए तो मेरे ही संगत में कुछ लोग हैं, मेरा इन्फ्लुएंस उन पे नहीं पड़ पा रहा है, बट कहीं ना कहीं उनका इन्फ्लुएंस हम पे ज़रूर पड़ सही जाता है. है. मेरी जाप करने की भली उन तक ना पहुंचे पर उनका स्मोकिंग वाला मेरे तक जरूर पहुंच जाएगा. सो ऐसा क्यों होता है? नहीं, इट्स अ गुड कन्फेशन. एक्चुअली क्या होता है, देखो एक मैं आपको सिंपल सा एग्जांपल देता हूँ. ये हम लोग यहाँ पे इतने सुंदर नेचर में बैठे हैं, है ना. समझो यहाँ पे एक सुंदर कोई मोगरा या गुलाब का फूल है, हाँ? उसकी अगर हमें खुशबू लेनी है तो हमें बहुत उसके पास तक जाना पड़ेगा, है कि नहीं. जाके तब हम उसकी फ्रेग्रेंस ले सकते हैं. लेकिन समझो यहीं पे कोई बिल्ली मरी है या कोई चूहा मरा है, बहुत दूर तक मरा है, तो हम लोग यहाँ पे बैठ नहीं पाएंगे. उसकी बदबू से हम लोग परेशान हो जाएंगे. तो इस सृष्टि में, इस ब्रह्मांड का नियम ऐसा है कि यहाँ पे जो बैड है, जो इविल है, जो तमोगुण है, उसका प्रभाव बहुत दूर तक जाता है. लेकिन जो अच्छा है ना, उसको ढूंढ के उसके पास जाके उसका फ्रेग्रेंस लेना पड़ता है. इट डजंट मेक एन इम्पैक्ट इन द यूनिवर्स. इसलिए तो ये संतों को फिर से आना पड़ता है, हमेशा आके ये आपको बताना पड़ता है, अरे नाम लो, नाम लो, नाम लो. 10 बार बोलेंगे तब जाके एक आदमी कोई ना कोई तो नाम लेने के लिए तैयार हो जाएगा. लेकिन कोई तो एक आदमी आएगा और बोलेगा ये सब छोड़ो यार, इसमें क्या रखा है, ये पियो, ये मजा करो, ये लो, तो उसका इन्फ्लुएंस 10 लोगों पे पड़ जाता है. क्योंकि ये सृष्टि का ये नियम है कि ये सृष्टि की जो निर्मित हुई है ना, ये शास्त्र विधान है कि ये पहले सृष्टि की निर्मित तमोगुण से हुई है. तो इसमें तमोगुण की ताकत बहुत ज़्यादा है. तो देखो कोई हम लोग बैठे हैं शांति से, तो एकदम सुनामी आ गया या कोई अर्थक्वेक आ गया, तो कितने लोगों को खा जाता है, क्योंकि उसके अंदर वो पावर है, इविल पावर. लेकिन एक बीज लगाएंगे तो उसमें से छोटा सा फूल आने के लिए कितना टाइम लगता है कि नहीं. तो वो जो है, दैट पावर इज देयर, बट दैट इज एन अ वेरी माइनर लेवल. जो मेजर, जो डिस्ट्रैक्शन पावर है, वो डिस्ट्रैक्शन पावर अर्थ के अंदर या जो भी ये ब्रह्मांड है, इसके अंदर इविल का है, तमोगुण का है. तो ये एक चीज़ हो गया. इसलिए आपके जप का उनके ऊपर इन्फ्लुएंस नहीं हो पाया, लेकिन उनका इन्फ्लुएंस आपके ऊपर हो गया. सो दैट इज द रीज़न इट हैपन्स. लेकिन इसलिए मैंने आपको जो बताया कि वी हैव टू फॉलो सत्संगति. आप दुनिया को बदलने का कोशिश मत करो, क्योंकि दुनिया अभी जिस युग में हम लोग जा रहे हैं, और इसके आगे भी जब another 100 years when we go ahead, you know, it will be a fun for people. तुम क्या भगवान का नाम लेते हो, यहाँ तक बोलने वाले लोग मिलेंगे. तो ऐसे ज़माने में हमें सिर्फ अपनी भलाई कैसे करें, मैं मेरा कल्याण कैसा करूं, इसके बारे में ही हम लोग सोच सकते हैं. और इसलिए आप उनके संग को अंदर न लाने के लिए अपनी तपस्या बढ़ाओ, अपनी साधना बढ़ाओ. तो अगर आपकी साधना बढ़ेगी तो आपका कॉन्शियसनेस बढ़ेगा. आपका जब कॉन्शियसनेस बढ़ेगा तो कोई गलत चीज़ आपके सामने आएगी तो आपका कॉन्शियसनेस उसको ढकेल देगा पीछे. क्या होता है, हमारा साधना कम हो जाती है तो हमारा कॉन्शियसनेस वीक हो जाता है, और जैसे ही कॉन्शियसनेस वीक होता है तो थिंग्स स्टार्ट्स गेटिंग इनटू यू. ठीक है. और आप काशी से हो तो आपको क्या बताना है. इसी से रिलेटेड एक और प्रश्न था. जैसे हमने सेटिस्फैक्शन के ऊपर बात की कि परमार्थ से हमें एट द एंड सेटिस्फैक्शन मिलेगा, और इसमें भी बात की अभी हमने कि जब करने से, कॉन्शियसनेस बढ़ाने से हमें सेटिस्फैक्शन मिलेगा. पर आजकल का सेटिस्फैक्शन, या फिर आप काशी को भी देखोगे, कहीं ना कहीं काशी क्योटिक है, यानी कि वहाँ पे बहुत ज़्यादा भाग दौड़ है. और कहीं ना कहीं मैं स्पेशली, मुझे आप एक अकेले रूम में डाल दो, या फिर जब मुझे आप एक मेडिटेशन करने ही क्यों ना बोल दो, मैं उन सारी चीज़ों से डरता हूँ. क्योंकि कहीं ना कहीं मुझे अपने आप को वो पसंद ही नहीं. मुझे बस अकेलेपन से भागना रहता है, और क्योस में जीना बहुत ज़्यादा पसंद है. सो मेरा सेटिस्फैक्शन ही अगर क्योस में बदलता जा रहा है तो उससे कैसे बाहर निकले. नहीं, देखो क्या है कि हमारा माइंड का एक क्वालिटी ऐसा है कि इट ऑलवेज नीड सम सपोर्ट. हमारा माइंड बिना सपोर्ट के रहना बहुत मुश्किल है. ऐसा सोचो कि हम इतने सुंदर नेचर में बैठे हैं, सब लोग निकल जाएंगे, आप अकेले बैठे हो, तो 15-20 मिनट आप अपने आप को इस नेचर के साथ कनेक्ट कर पाओगे. लेकिन 15-20 मिनट के बाद बोलोगे चलो यार मैं भी निकलता हूँ, बिकॉज यू कैन नॉट स्टे विदाउट फ्रेंड्स, विदाउट सब्जेक्ट्स, विदाउट सम फन. आप रह नहीं सकते. तो ये हमारे माइंड का एक एट्रीब्यूट है, क्वालिटी है,
कि उसको सपोर्ट की ज़रूरत है। तो अभी सपोर्ट में नामस्मरण का क्या फ़ायदा है कि नाम के अंदर उसका रूप भी समाया हुआ है। जब आप राम बोलते हो तो आपके सामने मर्यादा पुरुषोत्तम राम का चरित्र भी है, तो उसके गुणधर्म हैं आपके सामने, उसकी सुंदर लीलाएं हैं। हमारे पास कितने सुंदर सुंदर ग्रंथ है, वाल्मीकि ऋषि ने लिखा है, तुलसीदास जी ने लिखा है, हमारे महाराष्ट्र में एकनाथ जी ने लिखा है, और भी कई ग्रंथ हैं जिनका आप अध्ययन कर सकते हो। तो नामस्मरण में एक है उसका रूप, इतना सुंदर विलोभनीय रूप। जब आप अयोध्या जी के राम जी का स्मरण करते हो तो कितना मन में सुंदरता लगती है। क्यों सुंदरता लगती है? बिकॉज यू गेट कनेक्टेड टू सम ऑब्जेक्ट विच इज इटसेल्फ इज अ हैप्पीनेस। ठीक है, आप उसके नाम के साथ कनेक्ट होते हो तो नाम के साथ उसका चरित्र भी जुड़ जाता है, तो आप उसके साथ उसके प्रसंगों के साथ आप जोड़ लीजिए। आप खुद को सोचिए कि आप राम जी के साथ अयोध्या में हो, आप राम जी के साथ खेल रहे हो, आप राम जी के साथ वन गए हो। आप अगर इस तरह से इस एट्रीब्यूट को कनेक्ट करो तो ये जो है ना, ये हमारे माइंड को आसान जाता है ये करना, रादर दैन सेइंग कि आप ध्यान करो, आंख बंद करके बैठ जाओ और कुछ भी मत सोचो। तो यहाँ पे हम लोग फंस जाते हैं। तो आपको अभी क्या करना है कि आपके माइंड के ये जो वीकनेसेस है उसको ही आपके परमार्थ के लिए स्ट्रेंथ बनाना है। लाइक यू ट्राई टू एक 4-5 दोहे हर दिन पढ़ते जाओ रामायण के, और रामायण के दोहे पढ़ते जाओ और दिन भर आप उस जो दोहे पढ़े हैं ना उसका ही सिर्फ मनन करो, चिंतन करो। याद करने जाओ तो अच्छी बात है, नहीं होते हैं अच्छा मैंने आज क्या पढ़ा, हाँ आज मैंने राम जन्म की कथा पढ़ी। हाँ, राम जन्म की कथा क्या सुंदर है, कैसे कौशल्या माता को राम जी दिखे गर्भगृह में, फिर वो कैसे गाती है भय प्रगट कृपाला दीन दयाला, है ना। ऐसे वो इस तरह से इफ यू स्टार्ट पुटिंग योर माइंड, देन क्या होता है, मुरारी बापू का नाम सुना है? तो मुरारी बापू एक उनके कथा में एक बात कहते हैं कि मेरी अवस्था कैसी है, मैं मेले में अकेला और अकेले में मेला, मेला यानी केओस जो आपके भाषा में, तो केओस में मैं अकेला हूँ, मानी इतने लोगों के साथ बैठे लेकिन यू आर विथ योर सेल्फ। और लोग बोलेंगे यार क्या तू ऐसा उदास बैठा रहता है, ऐसा उदास नहीं रहते हैं हम, अकेले में भी बहुत हैप्पी रहते हैं। बिकॉज हम जो आनंद ले रहे हैं वो आनंद दूसरे को समझता नहीं है और कोई उसको समझाने की कोशिश भी ना करे, क्योंकि वो जो मैं खा रहा हूँ, जैसे आपको गुड़ मैंने खाने को दिया, इसको नहीं दिया, तो आप कितना बात बताओगे गुड़ के बारे में उसको, वो उससे अच्छा आप बोलोगे ये ले छोटा गुड़ तू भी खा ले और तू भी आनंद ले ले। तो इस तरह से हमारे माइंड को हमको कल्टीवेट करना पड़ता है, और इसके लिए सगुण उपासना, रामचरितमानस, स्तोत्र, राम रक्षा, हनुमान चालीसा, नामस्मरण, ये सारी चीज़ें हमारे माइंड को सपोर्ट देने वाली चीज़ें। तो रादर देन टेकिंग अ सपोर्ट ऑफ अ मोबाइल, टेकिंग अ सपोर्ट ऑफ फ्रेंड्स, टेकिंग अ सपोर्ट ऑफ सम टी कॉफ़ी और या कुछ भी गप्पे शप्पे, उससे अच्छा माइंड को ये छोटा सा सपोर्ट देने की आप आदत डालो। हलू हलू ये आदत आपको प्रोसेस से लेके जाएगी। दादा मला साधनेबद्दल एक प्रश्न होता हा, हा. की साधना म्हणजे फक्त नामस्मरण का? जर मी ड्रॉइंग करत असेल, स्केचिंग करत असेल, कुठलं वाद्य वाजवत असेल, बरोबर आहे। तर त्याच्यात पण साधना मिळते का? साधना आपण कशासाठी करतोय, ही परमार्थाची साधना आहे, बरोबर आहे। नो डाऊट हे सगळे जी तू साधना सांगितली, चित्र काढणं, एखादी रांगोळी काढणं, मी तर म्हणतो तुम्ही तुमचं ऑफिसचं काम करता आहात, त्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही एनग्रॉस झालेला आहात, किंवा तुम्ही एखादं म्युझिक ऐकता आहात, वाजवता आहात, ही सगळी साधनच आहेत, नो डाऊट अबाउट इट। पण ही साधनं परमार्थाच्या टप्प्याला, एका टप्प्याला जाऊन ती थांबतात। त्याचं कारण असं आहे की पेटी वाजवणारा कधी पेटी होऊ शकत नाही, होय की नाही? रांगोळी काढणारा कधी रांगोळी होऊ शकत नाही, स्वयंपाक करणारा कधी स्वतः स्वयंपाक होऊ शकत नाही, पेंटिंग करणारा कधी तो स्वतःचं चित्र करू शकत नाही, पण नाम घेणारा मात्र स्वतः नामस्वरूप होऊ शकतो, कारण नामामध्ये तो पूर्णपणे विरघळून जातो स्वतः। त्यामुळं आता माझे एक मित्र आहेत, त्यांची काय सवय आहे, त्यांचं फार सुंदर चित्रकला आहे, तर ते चित्र काढताना नामस्मरण करतात। मग त्या कृष्णाचं ते सगळं सुंदर रूप काढताना त्या प्रत्येक पेन्सिल स्केचमध्ये त्याचं नामस्मरण चालतं। मला असं वाटतं की या साधनेच्या आधाराने तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवता येईल, कॉन्सन्ट्रेशन वाढवता येईल, तुम्हाला आनंदही घेता येईल, पण परमार्थासाठी आणखीन एक पाऊल पुढं जाणं गरजेचं आहे। त्यामुळे या सगळ्या तुमच्या कलांना तुम्ही नामस्मरणाची जोड द्या। म्हणजे त्या कलांना कुठं सोडा असं मी म्हणत नाही, उलटा त्या खूप चांगल्या आहेत, खूप रेअर आहेत, ह्या सगळ्या महादेवाच्या कृपेने येतात आपल्या आयुष्यात। त्या कलांना साकार करताना त्याचं स्मरण ठेवायचं तुम्ही जर शिकला तर ती कलाच तुमच्यासाठी परमार्थ होऊन जाईल।
आता परमार्थ आपल्याला सांगतं की आपण कोण आहे, हा मी काय आहे, मी कोण आहे. पण कॅन इट ऑल्सो आन्सर दिस क्वेश्चन की मी जन्म माझा का झालाय, मी काय आहे? अगदी खरं आहे. कारण की पहिली गोष्ट काय होतंय, परमार्थाला जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा बहुतांश लोक त्याच्यातून मिळणारे आत्ताचे रिटर्न्स याच्यावर ते परमार्थ ठरवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुमच्या वयात जर मी असेन आणि मी जर जप करायला लागलो, दादांनी सांगितले 1 माळ तरी जप करा, तर माझ्याकडे तुमच्यासारखी तरुणच नाहीत, माझ्याकडे एक 55 वर्षाचा मनुष्य आहे. तो मला फोन करतो, दादा मी नामस्मरण करायला लागलो आणि माझी नोकरी गेली, आता मी काय करू? म्हटलं अरे नामस्मरण करायला लागला, नोकरी गेली, असं का वाटतं? हो म्हणे दादा, माझ्या आत्तापर्यंत आयुष्यात मी नामस्मरण करायला गेलो आणि माझ्या बाबतीत काहीतरी नेहमी वेगळंच घडत आलेलं आहे, तर मला त्यामुळे नामस्मरण करायची भीती वाटते. कसं आहे, नामस्मरण आणि तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना ह्याचं जोपर्यंत तुम्ही रिलेशन लावत राहता ना, तोपर्यंत तुम्हाला नामस्मरणाच्या विषयी नेहमीच कुठेतरी एक अंतर राहतं, डिस्टन्स राहतं. मी एक भीतीने करत राहता. किंवा बरेचसे लोक परमार्थ करतात आणि नाम घेतलं ना सगळं चांगलं होतं म्हणून मी नामस्मरण करतो, म्हणून मी ठीक आहे, त्या गोष्टी आपण आत्ता थोड्या वेळ बाजूला ठेवत. मला सांगण्याचा उद्देश असा आहे की पहिली गोष्ट नामस्मरण काय करतं की तुमच्या जीवनात जे काही घडतं आहे ते तुम्हीच घेतलेलं कर्ज आहे हे तुम्हाला सांगतं. नाम स्वतःहून तुम्हाला काही गोष्टी बदलेल या अपेक्षेने तुम्ही नामस्मरण करणं सोडून दिलं की तुमच्या लक्षात येतं की आज एखाद्या माणसाने मला काहीतरी बोललं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं ते बोलल्यामुळं, मला खूप वाईट वाटलं. जर तुम्ही नाम घेत नसाल तर तुम्हाला ते खूप वाईट वाटेल, तुम्ही रडाल, तुम्ही जाऊन चिडाल, भांडाल, सगळं कराल. पण नामस्मरण करणारा मनुष्य कदाचित या प्रक्रियेमधून जाईलही, सुरुवातीला थोडंसं चिडेल, रागवेल, सगळं करेल, पण जेव्हा नामाला बसेल तेव्हा त्याला आतूनही कुठेतरी जाणवेल की अरे कदाचित आपण देखील कोणाला तरी कधीतरी दुखावलं असेल बरं का, हे आज त्याचंच फळ मला मिळालं. आणि देन ही गेट सॅटिस्फाईड की बाबा बरोबर आहे. मग जर जीवनात प्रत्येक गोष्ट, तुम्हाला न्यूटनचा नियम माहिती आहे, प्रत्येक इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन असते, त्यामुळे जीवनामध्ये घडणारं प्रत्येक गोष्ट हे माझ्या कर्माचं संचित आहे हे एकदा समजलं ना की तुम्ही या बाहेर घडणाऱ्या घटना आणि नामस्मरण याचा संबंध लावणार नाही. कारण की नामस्मरण हे तुमच्या सोलच्या अपग्रेडेशनसाठी, तुमच्या आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी, आणि या देहाच्या आधाराने या सगळ्या गोष्टी हे तुमचंच सगळं घेतलेलं कर्ज फेडण्याचं काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हे जर तुम्ही दोघांना डिफरन्शिएट करू शकला ना तर तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन व्हायला वेळ लागणार नाही. म्हणजे मी असं म्हणू शकते का की माझा जन्म झालाय माझ्या मागच्या जन्माचे कर्ज फेडायला? Absolutely. अगदी खरं आहे. आणि मग आता आपण जर म्हणतो की वी हॅव टू मूव्ह टुवर्ड्स स्पिरिच्युअलिटी, दिस जनरेशन नीड्स टू मूव्ह टुवर्ड्स स्पिरिच्युअलिटी, तर त्याच्यासाठी मी बघते कितीतरी गुरु आहेत. हो. पण मग आम्हाला आमच्या पिढीला वी आर कम्प्लिटली समटाइम्स न्यू टू दिस. काही खरंय. जणांना तर माहिती पण नाहीये बऱ्याच गोष्टी. हम्म. तर मग हाऊ डू वी फाइंड द राइट काइंड ऑफ अ पर्सन जिससे हम एडवाइस ले सकते हैं? कारण का बरेच जण आम्हाला खूप मिसगाईड करू शकतात. नाही बघा, मी तुम्हाला एक साधं सोपं त्याच्याला सूत्र सांगतो. असा विचार कर की तुझ्या हॉलमध्ये चुकून साखर सांडली आहे स्वयंपाकघरामध्ये आणि तू कुलूप लावून निघून गेलीस. संध्याकाळी आल्यानंतर त्या साखरेच्या भोवती काय असतात? मुंग्या. मुंग्या असतात. मुंग्यांना बोलवलं का, आमंत्रण दिलं? मुंग्या आल्या ना. तसं जेव्हा तुम्ही आत्ता गुरु वगैरे शोधायच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला गुरु प्राप्त होईल, पण तुम्ही पहिले साखर व्हा. साखर व्हा म्हणजे काय? तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. मी तुम्हाला नामस्मरणासाठी कितीतरी गोष्टी सांगितल्या. कुलस्वामिनी आहे, कुलदैवत आहे, तुम्हाला ज्याचं नाम घ्यावं असं वाटतं ते घ्या. तुम्ही तुमचं आचरण शुद्ध ठेवायचा प्रयत्न करा. ट्राय टू, तुम्ही जेव्हा आरशामध्ये स्वतःला बघाल तेव्हा तुम्हाला कधी तुमच्या डोळ्यामध्ये डोळे घालताना त्रास नाही होता कामा. हे कॉन्शियसनेस आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर चांगले राहिला तर गुरु तुम्हाला शोधत येईल. आणि परत मी सांगेन की फार जास्त ट्रेंडी होणाऱ्या गोष्टींच्या मागे लागू नका. कारण की स्पिरिच्युअलिटी इज नॉट अ मास बिजनेस. एक कोई गुरु के पीछे 1 लाख लोग घूम रहे, इसका मतलब वो भी मेरा भी वही गुरु है ऐसा नहीं होता है. यू हैव टू स्टार्ट फर्स्ट नामस्मरण. पहले तो नामस्मरण चालू करो एंड देन वेट, इट विल हैपन. यू विल गेट द गुरु. आपको कॉल आ जाएगा आपके गुरु का कि आ जाओ बेटा, मैं तुम्हारी राह देख रहा हूँ. इतने यहाँ तक आते हैं, यहाँ तक एक्सपीरियंसेस होते हैं. सो डोंट ट्राई टू फाइंड आउट एनीवन एंड ट्राई टू get trapped in some kind of a situation where you feel कि अरे नहीं ये सब मतलब नहीं, इसका सब झूठ है. और बहुत सारे लोगों के साथ यही होता है.
माझ्या आईने माझी आई गजानन महाराजांचं खूप करते आणि मी 17-18 वर्षांची असताना आईने मला इंग्लिशमधलं हे आणून दिली, पोथी आणून दिली आणि आईने सांगितलं तू पण वाच. आणि आई खूप करायची आणि मी फक्त त्यांचा फोटो बघायचा बस, बाकी काही नाही. तर मी जेव्हापासून पोथी वाचायला लागले ना तेव्हापासून, आणि मी कधी नामस्मरण अगोदर तेव्हा केलं नव्हतं 17-18 वर्षाची असताना मी. तर मी जेव्हापासून पोथी वाचायला लागले ना, आय स्टार्टेड कनेक्टिंग टू महाराज more and more. खरे Although I'm not at all that spiritual, मतलब नहीं, I नहीं. want to be but I cannot be for some reason. पण महाराजांशी मी खूप कनेक्ट होऊ शकते आणि कुठे कुठे मला असं वाटतं की त्यांचा प्रेझेन्स आहे. सो म्हणजे मला आईनीच माझ्या गाईड केलं त्यांच्याकडे. बरोबर आहे. सो म्हणजे असं मी म्हणू शकते का की ते म्हणजे मी नामस्मरण न करता पण आय गॉट अ पाथवे वेअर आय कॅन ॲक्च्युअली फॉलो समथिंग. अगदी बरोबर. जे मी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते हेच आहे. नामस्मरण करणं म्हणजे आपल्या सोलकडे जाणं आहे आणि आपला सोल म्हणजेच गुरु आहे आपला. तिथं तुला गजानन महाराजांची अनुभूती येणारच निश्चितपणे. आणि कसं असतं ना, मी पण गजानन महाराजांची खूप उपासना केलेली आहे, खूप पोथी वाचन. आणि एका टप्प्यावर त्यांनी मला ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांच्या झोळीत टाकलं. मेरा एक क्वेश्चन था. बोलो बोलो. आपसे थोड़ा पर्सनल भी हो सकता है. हाँ. और मेरा लाइक अभी हम सब लोग जेंजी है ना, तो हम लोगों को ना इजी चीजें करना बहुत पसंद है. इजी चीजें मतलब जिसमें सिर्फ मजा है, शोशाबाजी हो गई, बराबर है. या तो पार्टी वगैरह हो गए जिसमें बहुत ज्यादा अलग मतलब जो इजी हो. मुझे कश भी नहीं करना. वो आपने सुना होगा आजकल जॉब रिलेटेड भी बहुत रील्स चल रहे हैं कि जेंजी वर्कर्स आर लाइक दैट. वो 5 बजे छोड़ के चले जाते हैं. दे आर टू ब्रूटल एंड ऑनेस्ट. तो लेट्स फेस इट, वी आर लाइक दैट. तो बट अभी आपने बोला कि नाम स्मरण करना है. नाम स्मरण से मैं थोड़ा डिटैच होऊंगा. मैं कहीं ना कहीं मेरे जो बाकी फ्रेंड्स वगैरह या फिर मेरे पूरे इस जनरेशन के साथ शायद से फिट इन नहीं हो पाऊंगा. तो मेरे लिए वो पूरा पाथ कहीं ना कहीं हार्ड होने वाला है. यही आपसे रिलेटेड था कि अब आप इस पाथ से थोड़ा सा आपको सेग्रीगेट हो गया है कि नाउ यू आर वेरी डिफरेंट. यू आर तो टू स्पिरिचुअल, लाइक नाउ यू हैव ओन्ड अ स्पेसिफिक प्लेस. तो आपको ज़्यादा डिफ़िकल्टीज नहीं होती आपकी लाइफ में, या फिर ये सेटल होने में, या फिर जब आपको कोई आके बोले कि क्या मिल रहा है तुझे ये करके, या फिर जब मुझे अपने आप से ही मेरे फ्रेंड्स लोगों से थोड़ा डिटैचमेंट फील होगा कि यार नहीं यार मुझे इनके साथ नहीं रहना. तो इन सारी चीज़ों से आपने कैसे टैकल किया और हम कैसे टैकल करेंगे, क्योंकि वो हमारे लिए तो बहुत हार्ड होगा. गुरु नानक जी का एक बहुत सुंदर यह है पंक्ति है, पान तंबाकू धतूरा की नशा उतर जात परभात. मालूम है ना आपको? पान तंबाकू धतूरा की नशा उतर जात परभात. नानक गुरु नाम सुमिरन करत रहे दिन, चढ़ी रहे दिन रात. खुमारी, नाम खुमारी, ये जो नाम की जो खुमारी है ना, मैंने आपके जेंजी के लैंग्वेज में बोलूं तो हैंगओवर है ना. आप जो ड्रिंक्स लेते हो या जो पार्टी करते हो वो उस वक्त तो मजा देता है, लेकिन आप सब लोगों को ये रियलाइजेशन रहेगा कि व्हेन यू गेट इनटू दैट हैंगओवर फेज you start getting regret. Every person start getting regret. अरे नहीं रे, नहीं जाना चाहिए था. लेकिन नामस्मरण एक ऐसी नशा है, एक ऐसी धुन है जिसकी ये जो खुमारी जो वर्ड वापरा ना इन्होंने, ये खुमारी बहुत आनंददायक है, बहुत आनंददायक है. कैसा है कि जो चीजें आपको आनंद नहीं दे रही है वो भी आप कर रहे हो बिकॉज इट गिव्स यू जस्ट टाइम बाउंड हैप्पीनेस, और बाद में उसका रिग्रेट में कन्वर्जन हो रहा है. आप एक बार नाम इतना लेके देखो कि उसकी खुमारी आपको कितना आनंद देती है, वो आप देख लो. दूसरा चीज़ मैं आपके जैसे यंगस्टर्स को ये बताना चाहूँगा कि चलो ठीक है, आप जिस सोसाइटी में रह रहे हो उसमें आपको ये सब चीज़ों से डिटैच करके रहना बहुत मुश्किल है, इसको छोड़ना भी बहुत मुश्किल है. चलो ये भी मैं मानता हूँ. वैसे तो मुझे मानने की ज़रूरत नहीं, क्योंकि आई नो मेनी पीपल हु आर स्टिल कीप देमसेल्फ अवे फ्रॉम ऑल दिस स्टफ. लेकिन मैं एकदम आपको आइडियल एग्जाम्पल नहीं देना चाहता. चलो आप ऐसे लोगों के साथ बैठते हो, ऐसे लोगों के साथ रहते हो जो इस सारी चीज़ों के दे फील इट इज़ वेरी नॉर्मल थिंग एंड इट शुड बी द पार्ट ऑफ लाइफ. मैं सिर्फ आपको इतना कहूँगा कि आप अभी उसको छोड़ने की कोशिश मत करो. आप उसके साथ रहो. तो आप छोड़ने के बजाय सिर्फ पकड़ने की बात करो, नामस्मरण. आपके ये दोस्त तो ये नहीं बोलते ना कि तू ये करेगा तो नामस्मरण नहीं करना चाहिए, ऐसा तो नहीं बोलते ना. तो आप ये करो, जितना कम कर सकते हो उतना करो, लेकिन नहीं होता है तो आप उसको छोड़ने की कोशिश मत करो, लेकिन आप नामस्मरण को पकड़ने की कोशिश करो. नाम क्या है ना, नाम स्वयं एक रसायन है. राम रसायन तुम्हारे पासा, हाँ सदा रहो रघुपति के दास. तो ये नाम रसायन है
और ये रसायन क्या करता है, आपके अंदर की ये चीज़ को ऐसे निकाल देगा कि आपको याद भी नहीं रहेगा, वो लोग आपके लाइफ से निकल जाएंगे, ये सब आपकी जो आदत है वो आपके लाइफ से निकल जाएगी। और ये जो खुमारी है ना, उसका अनुभव आपको देंगे। और एक बार आपने खुमारी चख ली नाम की, तो जैसे आपकी इसमें कोई एकदम रिच ड्रिंक कोई पीता रहेगा, तो वो कोई ऐसा घटिया ड्रिंक लेगा नहीं, क्योंकि उसने वो रिच ड्रिंक पी लिया ना। तो नाम इज द रिचेस्ट ड्रिंक। तो एक बार उसका आपने स्वाद चख लिया तो आप इन चीज़ों की तरफ नहीं आओगे। तो आज की तारीख में आपको क्या करना है, सिर्फ पकड़ना है नामस्मरण को। आप नाम लेते रहो। आप इन चीज़ों को आज नहीं छोड़ पाते, कोई बात नहीं, लेकिन एक समय आएगा कि आप इसमें से कैसे बाहर निकल जाओगे, आपको भी समझेगा नहीं। हाँ, लेकिन अगर आप इसमें ही पूरी तरह से रहे और नाम को छोटा समझते रहे, नहीं करना है मुझे, ऐसा सोचते रहे, तो फिर आप और आपकी ज़िंदगी आपके साथ है। दादा, मला असं विचारायचं होतं की आमची जी तरुण पिढी आहे, तर यांना ना खूप असं लवकरात लवकर सगळं पाहिजे. तुम्ही फास्ट फूडची मुलं आहात ना सगळी. हां. आणि आम्हाला रिझल्ट्स माहीत नसले तर आम्ही त्यात पडतच नाही. खरंय. तर या परमार्थाच्या दिशेने आपण जेव्हा चालतो खरंय. किंवा आपण जेव्हा साधना करतो, नाम स्मरण करतो, तर याचे आपल्याला दररोज काय बेनिफिट होतील हे मला जाणून घ्यायचं होतं. नाही, अगदी खरं आहे, कारण की सध्या सगळा ब्लिंकिटचा जमाना आहे. तुम्हाला डोळ्याची पापणी लवती ना लवती तोपर्यंत गोष्टी तुमच्या दारामध्ये मिळवण्याची सवय लागलेली आहे. आणि नामस्मरण हा डेफिनेटली शॉर्टकट नाही आहे. त्याला बऱ्यापैकी वेळ द्यावा लागतो, साधना करावी लागते. पण तुम्ही बघा, आजच्या काळामध्ये संगीत साधना करणारी मुलं असतात. 12 वर्ष जेव्हा ते साधना करतात, गुरुच्या जवळ बसून स्वर आळवतात, तेव्हा जाऊन ते स्वतः काहीतरी परफॉर्म करू शकतात. इंजिनिअरिंग पण आज तुम्ही करत आहात, तर इंजिनिअरिंग काय तुम्ही पहिलीत आल्यापासून इंजिनिअरिंगला नाही आला ना. तुम्ही पहिले पहिली केली, 10वी केली, 12वी केली, मग इंजिनिअर केला. तर परमार्थामध्ये देखील तुम्ही आज जर सुरुवात केलेली आहे, तर तुम्ही असा विचार करू नका की तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी रिअलायझेशनचा अनुभव यायला पाहिजे. बेसिकली ही अपेक्षा सोडणं गरजेची आहे. मग आता राहिला अनुभव काय, की बाबा मला अनुभव कशासाठी पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, आत्ता आपण जेव्हा या दिशेने येत होतो तेव्हा आपण सतत काय बघत होतो, की माइलस्टोन बघत होतो, की माइलस्टोन म्हणजे त्याच्यावर जर आपलं नाव असेल तर आपण योग्य दिशेने चाललेलो आहोत. तर परमार्थामध्ये आत्ताच्या मिनिटाला तुम्ही अनुभव या दृष्टीने बघू शकता की मी राईट मार्गावर चाललोय की नाही. आणि की डेस्टिनेशनला तर वेळ लागणार आहे, कदाचित ते या जन्मात मिळेल की नाही हेही माहीत नसतं, पण राईट पाथवर आहे की नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. तर राईट पाथचा पहिली गोष्ट आहे ती म्हणजे इनर कॉन्फिडन्स. तुम्हाला एक, माझ्याकडे अशा काही केसेस आहेत की जे पूर्ण कॉन्फिडन्स लॉस झालेली लोक होती, पण नामस्मरण करून त्यांना एक आलं की त्यांना स्वतःचा आत्मविश्वास परत मिळाला. तर हा पहिला अनुभव येतो, आत्मविश्वासाची प्राप्ती. दुसरी गोष्ट येते की तुम्हाला एक निर्भयता येते. निर्भयता म्हणजे फिअरलेसनेस. तुम्ही कुठल्याही, आता इंटरव्ह्यूला जायचं तर काही लोकांचे पाय लटपट लटपट कापायला लागतात, काही लोकांच्या हाताला घाम येतो, काही लोकांना सारखी तहान लागते. हे नामस्मरण काय देतं, तुम्हाला एक आधार देतं. जसं अक्कलकोट स्वामींच्या मागं काय लिहिलेलं असतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे या वाक्याने काय अक्कलकोट स्वामी काय फिजिकली उभे नसतात आपल्याबरोबर, ते एक फिलिंग असतं की जे तुम्हाला सांगत राहतं की तू कर, मी आहे तुझ्या मागं सपोर्टला. तर तुमच्या लाईफमध्ये देखील जेव्हा असे सिच्युएशन्स येतात, क्रिटिकल सिच्युएशन येतात, तेव्हा परमार्थाचा तुम्हाला फास्ट ट्रॅकवर येणारा अनुभव म्हणजे तुम्ही घाबरत नाही. नाही आहेत, स्वामी आहेत, बघतील ते, करतील ते, मला बळ देतील नक्कीच. हा तुम्हाला एक मार्ग ते देतील. तिसरी गोष्ट, तुम्हाला परमार्थ सतत चांगलं काय आणि वाईट काय हे सांगत राहील. आज काय होतं, मी बऱ्याचशा तरुण मुलांशी बोलतो ना, तर त्यांना वाईट आपल्याला जे वाटतं ते त्यांच्यासाठी अतिशय नॉर्मल असतं, किंवा आपण जे काही चांगलं सांगायला जातो ते त्यांना खूप हायपोथेटिकल वाटतं. कारण की परमार्थ काही इम्प्रेस करून कोणाला शिकवता येत नाही. पण परमार्थाचा फास्ट ट्रॅकवरचा हा रिझल्ट आहे की तुम्हालाच कळतं की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. हा विवेक तुमच्यामध्ये ते जागृत करतं. चौथी गोष्ट, फास्ट ट्रॅकमधला अनुभव तुम्हाला परमार्थ देईल, आणि तो म्हणजे तुम्हाला जरी उद्या फेल्युअर आलं तरी फेल्युअर आल्यानंतरही ते तुम्हाला एकदम झिरो करणार नाही. फेल्युअर आलं तरी तुम्हाला ते उभं करेल पुन्हा. फेल्युअर आलं तरी तुम्हाला ते म्हणेल नाही, तू करू शकतोस, तू लढू शकतोस. आणि हे मला वाटतं आजच्या काळामध्ये ह्या अनुभवांची फार तुम्हाला गरज आहे. रादर दॅन तुम्हाला एकदम देवाचं दर्शन व्हावं, होय की नाही, किंवा काहीतरी दिव्य प्रकाश दिसावा. त्यापेक्षा मला वाटतं तुम्ही नामस्मरण करून हे जर अनुभव तुम्हाला मिळत असतील तर यू ऑलरेडी ऑन ब्लिंकिट विथ परमार्थ.
मला फक्त एक गोष्ट तुम्हाला अशी सांगायची आहे, जस्ट समथिंग लिटिल आय वॉन्टेड टू शेअर विथ यू, येस. की सिन्स द लास्ट वीक मला असं वाटत होतं की सो स्टार्टिंग विथ की कृष्ण हे माझे इष्टदेव आहेत, मला खूप आवडतात ते. अँड देर वॉज अ टाईम वेन आय फेल्ट इमेन्स कनेक्शन विथ हिम. वा. पण आत्ता रिसेंटली असं झालं की आय डोंट फील दॅट कनेक्शन एनिमोर. आय लॅक दॅट कनेक्शन. अर्थात मी जर कृष्ण कुठे ऐकलं तर मला खूप छान वाटतं, पण दॅट कनेक्शन समवेअर. आणि मग मी जेव्हा पण त्यांचा फोटो बघते ना, मला इतकं वाईट वाटतं की वाय एम आय नॉट एबल टू कनेक्ट टू हिम, वेअर एम आय गोईंग रॉंग. तर मग मी आत्ता मागच्याच आठवड्याची गोष्ट, 2-3 दिवसांपासून मी असंच डोळे बंद करून म्हणते, आय डोंट नो कृष्णा, दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी की यू विल कनेक्ट मी टू यू, लाईक ब्रिंग मी बॅक टू यू, क्लोजर टू यू. खरंय. अँड आय थिंक दिस इज एक्झॅक्टली वाय आय फाउंड माय सेल्फ हिअर टुडे ग्रेट. विथ यू. आणि तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो की कृष्णाशी कनेक्ट नाही आहे हे देखील कृष्णाच्या रेफरन्सनीच तू बोलतेस ना. म्हणजे तुम्ही मला तुझं स्मरण होत नाही हे म्हणत असताना देखील त्याचं स्मरणच करताय. एखाद्या व्यक्तीचं नसणं देखील त्याचं स्मरणच असतं. तर तसं हे खूप चांगलं आहे की मला तुझं स्मरण होत नाही, मला तुझं कनेक्ट वाटत नाही आहे, हे देखील त्याच्या रेफरन्सनीच होत असतं. त्यामुळे तो इतका नटखट आहे की तो सतत अशा काहीतरी लीला खेळत असतो. आपण त्याच्या भोवती सतत पिंगा घालत राहायचा. दॅट इज द अँड दॅट गुड, दॅट इज द रिझन यू आर हिअर. आणि नामस्मरण हा त्याच्यावरचा सगळ्याचा उपाय आहे. मी तुम्हाला वारंवार सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी नाम घ्या, हीच मी तुम्हाला सगळ्यांना विशेष देतो, बेस्ट विशेस. धन्यवाद. So I would like to wind up this session. But let's say पूरे सेशन में हमने बोला है कि नाम स्मरण करना चाहिए. तो नाम स्मरण से बेटर क्या ही एंड हो सकता है इस पॉडकास्ट का. सो आई थिंक लेट्स टेक हरीज नेम एंड लेट्स वाइंड अप दिस सेशन. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.